नमस्कार मुलांनो, तुम्ही कसे आहात? मी तर छान आहे. बरं, आज आपण तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार. गाढव. गाढव ऐकलं की जरा वेगळंच वाटतं नाही का? कारण काही काही आजी म्हणा, कधी कधी आई म्हणा आपल्या मुलांना बोलत असते, गाढवच आहे. गाढव म्हणजे त्याला काही अक्कल नसते, काही समजत नाही, म्हणून त्याला गाढव म्हटलं जातं. पण बिचारा गाढव खूप मेहनती असतो. त्याचा जो मालक असतो त्याचं सामान घेऊन जाणे ही कामं करत असतो, तरी बिचारा गाढवाला गाढव किंवा मूर्ख म्हटलं जातं, कारण त्याला अक्कल नसते. कधी पण कुठली गोष्ट काही चुकीची करतो. आता तसंच हे गाढव काय करतंय बघायचं आपल्याला. फार वर्षापूर्वी एक व्यापारी होता. व्यापारी म्हणजे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना बिझनेसमन. मग तसा हा व्यापारी होता. त्याचं बरंच सामान असतं, ह्या ठिकाणी गावावरून त्या ठिकाणी असं तो नेण्याचं काम करत असतो. आणि त्याने एक गाढव पाळलेलं असतं. तो खूप कष्टाळू होता, त्यामुळे तो चांगला श्रीमंत झाला होता. त्याचे नाव गणपत वाणी. वाणी म्हणजे बनिया म्हणतात, म्हणजे ज्याच्याकडे वाण्याचं दुकान, म्हणजे तेल, साखर, तूप या सगळ्या गोष्टी म्हणतात की नाही, त्या दुकानवाल्याला म्हणतात वाण्याचे दुकान. त्याच्याकडे एक गाढव होते. त्याचे नाव मोती होते. मोती खूप आळशी होता. तो नेहमी काम सुकारपणा करायचा. म्हणजे एखादं काम दिलं तर केलं नाही तर गेलं. जसं आई एखाद्या मुलाला सांगते की बाळा जरा काही दुकानात साखर आण. मग समजा चिंटू एखाद्या मुलाचं नाव आहे, त्याने सांगितलं चिंटू साखर आण बाळा. चिंटू कुठे? मित्र भेटला, गप्पा मारत राहिला. आई आपली वाट बघते, आता साखर आले. मग तो थोड्याने घरी येतो. मग आई विचार, चिंटू साखर आणली? कधी? मला नाही माहिती. अरे हां, माझा मित्र भेटला ना तिकडे. असं म्हणजे कंटाळा, मनात आलं तर केलं नाही तर गेलं. पण तसाच हा आळशी होता. एके दिवशी मोतीला घेऊन गणपतवाणी सागर किनारी गेला. तिथून त्याने मिठाची 2 पोती खरेदी केली. ही पोती त्याने मोतीच्या पाठीवर लादली म्हणजे ठेवली. मोतीला हे ओझे असह्य झाले म्हणजे खूप वजन झालं, दुखायला लागले पाठ त्याची. तो चालताना अडखळू लागला. रस्त्यात त्याला एक आडवी नदी आली. या नदीच्या पाण्यातून जाताना मोतीचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. थोड्या वेळाने उभा राहिला. पाठीवरचे ओझे खूप हलके झाल्याचे त्याला जाणवले. पाण्यात मीठ विरघळले याचा त्याला शोध लागला. त्यामुळे मोती खूप आनंदी झाला. का आनंदी झाला कळलं तुम्हाला? पाठीवर ओझे होते, कसले होते? मिठाचे. आणि तो पाण्यात पडल्यामुळे हे मीठ पाण्यात विरघळले. बरोबर, कारण मीठ पाण्यात विरघळते हे माहीत असेल तुम्हाला. तर तो पडल्यामुळे ते पाण्यात जे मिठाचं पोतं होतं पाण्यात पडलं, भिजलं आणि मीठ वितळून गेलं आणि त्याच्यामुळे त्याची पाठ मोकळी झाली. पण त्याच्या डोक्यात हा विचार आला की पाण्यात आपल्या पाठीवर एखादी वस्तू असली आणि आपण पाण्यात पडलो तर ती पाण्यात पडून हलकी होते, म्हणजे आपल्या पाठीवरचं वजन कमी होतं, असा एक त्याचा अंदाज झाला. म्हणून तो खूप आनंदी झाला. गणपतवाणी मोतीला घेऊन परत सागर किनारी निघाला आणि त्याने आणखीन मिठाची पोती खरेदी केली. ही पोती त्याने मोतीच्या पाठीवर लादली. ओझे घेऊन नदीच्या पात्रात येताच मोती पाण्यात पडायचा. त्याच्या पाठीवरील मीठ पाण्यात विरघळायचे. त्याचे ओझे हलके व्हायचे. पाण्यात पडले की पाठीवरचे ओझे कमी होते. ही शक्कल त्याला सापडली. म्हणजे त्याला डोकं चाललं की पाण्यात पडलं की पाठीवरचे ओझे कमी होते, हे त्याने जास्त डोकं त्याचं वापरलं. गाढवाची शक्कल गणपतवाण्याच्या लक्षात आली. आता त्याच्या लक्षात आलं की हा मुद्दामून पाण्यात पडत होता आपलं पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी. मग त्या गणपतवाण्याला समजलं की ह्याची अक्कल जास्तच चालते. आता ह्याला एक अद्दल घडूया. आणखी काही माल खरेदी करण्यासाठी तो मोतीला बाजारात घेऊन गेला
आता ह्यावेळी त्याने काय केलं बघा, मिठाऐवजी कापसाच्या लडी खरेदी केल्या, म्हणजे भरपूर कापूस खरेदी केला. आता या लडी मोतीच्या पाठी लादून तो गावाकडे निघाला. आता तो पुन्हा गावाकडे निघाला आणि गावाकडे जाताना काय लागते, नदी लागते. आता नदी पार करून जायचं होतं. परत येताना नदीच्या पात्रात येताच मोती पाण्यात पडला. म्हणजे त्याला कळलं की आता नदी येते, आपण नदीत पाण्यात पडलं की आपलं ओझं कमी होणार, आणि म्हणून तो पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी युक्ती त्याने वापरली. नेहमीप्रमाणे थोड्या वेळाने उभा राहिला. त्यावेळी पाण्यात पडून परत उभा राहिला. यावेळी आश्चर्य घडले की पाठीवरचे ओझे कमी होण्याच्या ऐवजी वाढले. कारण कापूस आहे तो, कापसात पाणी भरलं की कापूस जड होतो, हे त्याला माहीतच नव्हतं, मूर्ख होता तो. कापसाने पाणी शोषून घेतल्यामुळे तो जड झाला होता. आता आश्चर्य करण्याची गाढवाची पाळी होती. मालकाने त्याचीच युक्ती त्याच्यावर उलटवली होती. म्हणजेच काय की त्याला कळलं की आपल्या मालकाला ही गोष्ट कळली होती की आपण मुद्दाम पाण्यात पडतोय, हे त्याला समजले होते. म्हणून त्याने ओळखले की या मालकाने आपल्याला फसवलं. पण खरं कोणी फसवलं होतं, गाढवाने फसवलं होतं ना. म्हणून फसवून केली तर फसवलं, एखाद्याला आपण फसवलं, तोच व्यक्ती आपल्याला पुन्हा फसवू शकतो. म्हणून कुठलंही काम फसवणूक न करता करावे. किती छान होती गोष्ट. म्हणून कधी कधी मुलांना गाढवच आहे नाही तरी तू काय येते असं म्हटलं जातं. कारण कधी कधी आपण गाढवासारखं अति शहाणपणा करतो, हो ना. म्हणून तसंच मुलांनी करायचं नाही. मुलं तुम्ही शहाणी आहात, हो ना, तर शहाण्यासारखं वागायचं आहे. आवडली ना गोष्ट? मग आता ही गोष्ट तुम्ही तुमच्या मित्रांना पण सांगायची आहे. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.